नमस्कार, मी तुमचा मित्र ऋषिकेश. आपल्या गाबित बॉयज या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. आणि गेल्या वेळेचा जो व्हिडिओ बनवला होता, त्याला तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि याही व्हिडिओला तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल अशी मी आशा करतो. हा व्हिडिओ आपला थोडासा मोठा असल्यामुळे आपण या व्हिडिओचे 2 पार्ट बनवत आहोत. तर मी आशा करतो तुम्ही दोन्ही पार्टला तेवढाच प्रतिसाद द्याल. तर आता आपण आपल्या व्हिडिओला करूया सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे टेम्पोमधून खारेपाटणला फिरायला थोडंसं सामान घेऊन. आणि हे आमचे टेम्पोचे चालक आहेत सुमित पाटील, आणि ही यांची टाटा इंट्रा AC गाडी, पण AC बंद आहे. आता बघू हे किती वर्ष गाडी चालवत आहेत ते. दादा हाय करा थोडंसं. मागे मॅजिकवाला एकदम स्लो चाललाय पुढे. तर घाई गडबडीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो की आपण आता विरारवरून टेम्पो घेऊन चाललोय मीरा रोडला, आणि तिथे आपण सामान भरून मग आपण जाणार आहोत खारेपाटणला. कार आली कार. एवढा स्लो चाललाय ना, फोनवर गोष्टी करतो. आम्ही आता निघालो आहोत गावी जायला. सामान भरलेलं आहे आणि हे आम्ही ताईच्या गेटमधून बाहेर निघत आहोत. इथे थांबव जरा. एक टाक वर होते, एक टाक खाली होते. हे आम्हाला लागलेलं आहे घोडबंदरचं ट्रॅफिक, आणि आमचे मित्र जराशा शिव्या देत आहेत. समजून घ्या थोड्याशा. ड्रायव्हर म्हटल्यावर शिव्या हे देणारच. आणि हे आम्ही आता परत अडकलोय. हे लाल लाल दिवे पेटलेले आहेत सगळ्या गाड्यांचे, आणि आम्ही आता थांबलेलो आहोत. हा आमचा घोडबंदर. हे आमचे मित्र मागे काहीतरी उंगली करतायत. गाडीमध्ये बघूया काय करतायत. लपून लपून काय बघतायत बघूया. टायरला आतमध्ये टाकूया का आपण, असा खाच्यात बघूया घुसू. टायरला खाच्यात घुसवा. आम्ही आधी चहा प्यायला चाललेलो आहोत. कुठली चहा? ही दिघ्यामधली कप बशी. तर आपला टायर बांधून झालेला आहे, आणि हे बघा तुम्हाला थोडंसं सामान दाखवतो. हे आपण गावी घेऊन चाललो. चालेल का? हो चालतंय की. आता आम्ही पोचलेलो आहोत. कुठे पोचलो रे आपण? माणगाव नाही, कोलाड आणि इंदापूरच्या मध्ये आहोत. आणि हे आमचे साहेब आहेत, हे खूप फास्टात गाडी चालवत आहेत. हे बघा, ही गाडी चाललेली आहे 70च्या जवळजवळ स्पीडने. मध्ये मध्ये मी चालवली, पण आता साहेब तापलेले आहेत. हे बघा आमचे साहेब. तर आपण आत्ताच माणगाव क्रॉस केलेला आहे, आणि भाईने आपल्या हे गाडीमध्ये हे बघा, हे अशी जत्रा लावलेली आहे. हे बघा, ही तोरणं लावलेली आहेत गाडीला. आमच्या गाडीत दिवाळी आहे, आणि आम्ही असाच माणगाव क्रॉस केलेला आहे दोघांनी मिळून. भाई काय ऐकत नाहीत. फुल सुसाईड समोरच्या गाड्यांच्या अंगावर जात. आणि हे इकडे रस्त्याचं काम चालू असल्यासारखं दिसतंय, पण नाही आहे. हा आपला मुंबई गोवा हायवे.
अजून किती वर्ष होतोय काय माहिती. हे बघा इथे हा संपलेला आहे अचानक रस्ता आणि आम्ही आपटलो. हां हे बघा आज ट्रॅफिक थोडंसं आहे गाड्यांचं. हे पांढऱ्या लाईटवाले हे परत आपटलो आम्ही. हे बघा हे बघा हा रस्ता असाच मध्येच सोडून गेलेले आहेत. इथे काहीतरी चालू आहे बहुतेक जेवण चालू आहे. हा ते बघा चुलीवर जेवण ठेवलंय बनवायला रस्ता बनवणाऱ्यांनी. भारी ओव्हरटेक केली ना मी गाडी. हे भाऊ स्वतःचीच तारीफ करताना स्वतःच भारी ओव्हरटेक केलेली आहे. स्पीड ब्रेकर आहे. आपण आत्ताच महाड क्रॉस केलेलं आहे आणि आपण हे काय दिसतंय का आपल्याला बघूया. बोला आपल्याला तो सेम दिसतो असं झाला. हे आमचे चालक आहेत कसे गाडी उतरत आहेत. ह्यांना धड राईटचा रस्ता नाही दिसत ना धड लेफ्टचा रस्ता दिसत. आणि हे आमचे चालकच आहेत आणि क्लचमधून कसला एक खटाम खुटूम आवाज काढते. हे बघा आम्ही हा कशेळी घाट उतरतोय. दिसला कशेळी घाट. साहेबांनी अप्पर मारून तुम्हाला कशेळी घाट दाखवलाय. स्वतः जे बघायचे वांदे चांगले आपटलेलो आहोत आम्ही. बहुतेक मागचा फ्रीजचा दरवाजा निघाला वाटतं. बहुतेक मागचा फ्रीजचा दरवाजा निघाला वाटतं. हे 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 बघा हे ट्रकवाले वगैरे आहेत चढत आहेत हळूहळू. रस्त्याची अवस्था बऱ्यापैकी बिकट आहे. हा कशेळीचा बोगदा तुम्हाला सांगायचं राहिलं की कशेळीचा जो बोगदा आहे त्याला वरती बॅरिकेड टाकून तो बंद करण्यात आलेला आहे मोठ्या गाड्यांसाठी. फक्त त्याच्यातून कारच जाऊ शकतात छोटूशा कार. म्हणजे त्या बोगद्याचा अर्थ काहीच नाही. आम्हाला वरूनच यावं लागतं. हे बघा या सगळ्या मोठ्या गाड्या आहेत ज्या कशेळी घाट चढून येत आहेत. तो बोगदा काहीच कामाचा नाही आहे. तो बनेल तेव्हा आम्ही येऊ त्या बोगद्यातून तेव्हा त्याचा व्हिडिओ टाकू किंवा माझ्याकडे एक त्याचा व्हिडिओ आहे तो मी टाकीन. एक खड्ड्यांमधून कशेळी घाटात सामान आम्ही आमचं उडवत चाललेलो आहोत. पुढे गाडी आहे आणि हे आमचे चालक साहेब खूप प्रयत्न करतात समोरचा रस्ता बघण्याचा. दिसतंय तुम्हाला घाबरत पण बिंदास्तपणे गाडी चालवत आहेत. हे बघा हे मारुतीचं मंदिर कशेळी घाटातलं आपलं. ऐका काय आवाज. वा दिसली एसटी दिसली आम्हाला. हा रस्ता शोधा. हे बघा हे रस्ता शोधत चालले. आता आम्ही ऑलमोस्ट खेडला पोचलो आहे आणि विचार करतोय की इथे जेवायला कुठेतरी थांबूया. तर आम्ही खेडमधल्या काळाताई कृपया हॉटेलमध्ये थांबूया आणि आमचे साहेब व्हेज असल्यामुळे ते व्हेज खातो आणि आपण मागवली अंडा कढी. तर जेवण आपलं झालेलं आहे आणि आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. बाबा मराठीत बोल.
आता आपण पोचलेलो आहोत संगमेश्वराच्या पुढे आणि आपल्याला लागला आहे एकदम भरपूर पाऊस. हा 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 एवढा पाऊस आणि पावसामुळे खिडक्या बंद केल्यात त्याच्यामुळे गरम होते आणि म्हणून आम्ही दोघेही जण टी शर्ट काढून बसलोय आणि गाडी मी चालवत आहे. पाणी गळेल का असं वाटते का आतमध्ये? आतमध्ये पाणी गळेल असं वाटते तुला? मस्त पाऊस लागलेला आहे आम्हाला. मुसळधार पावसाची सुरुवात आणि आमचे वायपर आहेत खराब. हळू घे ना गाडी. अजून हळू. आधीच गाडी 20च्या स्पीडला चालली आहे 40च्या आणि स्पीडला. गाडी अजून हळू चालवणार आहे मी. वाट बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही आता रात्रभर गाडी चालवून राजापूर क्रॉस केलंय आणि खारेपाटण्यात आता आम्ही पोचतोय. गरम एवढं होतंय. आम्ही दोघेही उघडेच बसलेले आहोत हे बघा. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. बघा या गाई रस्त्यात कशा बसल्यात हे तुम्हाला सांगा नाही. बघा ना. हा जैतापूर फाटा आलेला आहे. आता पाटणातून शेजावलीत चाललोय. रात्रभर गाडी चालवल्यामुळे आमचे अवतार तर घाण्याकडे झालेले आहेत. ठीक आहे चालतंय की. असं आहे का ती आत्मा बोलते? काय म्हणून स्वामींचं लव स्कोड एकच आहे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तर राजापुरात आम्ही 2:30 वाजताच्या आसपास पोचलेलो आणि तिथून मग कोणाला कसं एवढ्या रात्री उठवायला जाणार म्हणून मग आम्ही राजापुरातच गाडी पंपात साईडला लावली आणि आम्ही दोघं जण थोडा आराम केला आणि थोडंसं उजाडल्यावर आम्ही निघालो आहे. आणि बघू आता गावात कोण मिळते सामान उतरवायला. तिथून वेंगुर्ला किती लांब आहे? ही कोकणातली निसर्गरम्य सकाळ पहाट आणि पहाटेला आम्ही आता जवळजवळ पोचलेलो आहोत. सामान सोडायचं आहे तिकडे. बघा किती छान मस्त झाडी आहे. बरोबर आहे चाललोय आपण ते बरोबर आहे. चल वर. ही बस 6 रुपये इथून जाते. इकडचा तर राजा होता साहेब. हा हे मारुती मंदिराकडून कुठेतरी जायचं बोललो. मारुती मंदिर गेलं कुठे? तर काय मारुती हे घर आहे जिथे आम्ही सामान सोडायला आलेले आहोत. हा बघा गाव किती छान आहे. अशी शांतता. पक्षी ओरडत आहेत. तर आपण गावात लवकर पोचल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला की सामान उतरवायला लोकच मिळत नव्हती. त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही सामान उतरवून वेंगुर्ल्यात जायला निघालो. पण तेव्हाचे व्हिडिओज नाही काढले कारण आम्ही दोघंही थकलेले होतो.
तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि पुढच्या भागात बघूया आम्ही जी काही वेंगुर्ल्यात मजा केली ती. तर आपण भेटूया पुढच्या भागात. थँक यू.